नमस्कार. मी उदय अरुण वैद्य, रहिवासी वसंत विहार. मी गेली 20 वर्षे या परिसरामध्ये राहत आहे. तर माझ्या डाव्या हाताला आपण पाहत आहात की हा जो ओढा आहे याचं जे पात्र जे आहे ते विस्तीर्ण आहे आणि उजव्या हाताला जो पात्र आहे ते एकदम छोटं झालं आहे, ज्याला बॉटल नेक असं आपण म्हणतो. महानगरपालिकेने मध्ये 2-3दा सफाई केलेली आहे, पण तो बॉटल नेक जो छोटा झालेला आहे, डावीकडनं आपण येताना बघतो विस्तीर्ण आहे आणि ज्यावेळेस तो इकडं उजव्या हाताला आपण पाहतो तो एकदम बॉटल नेक झालेला आहे, छोटा झालेला आहे. तर हा ओढा जो आहे तो याचं खोलीकरण करणं गरजेचं आहे आणि जो 12 कमानी 14 कमानीकडे जो जातो तो भाग जो आहे तो त्याचं खोलीकरण आणि रुंदीकरण ह्या दोन्ही गोष्टी करणं अत्यावश्यक आहे असं मी या ठिकाणी नमूद करतो. आता या ठिकाणी पाण्याची पातळी वाढली आहे, काय इकडच्या नागरिकांना आपण काय सांगू? ह्या ठिकाणी जे नरसिंग मेंगजी साहेबांचं घर असतं, नेहमी या ठिकाणी पाण्याची पातळी वाढली की नरसिंग मेंगजी साहेबांच्या घरामध्ये दरवेळेस पाणी जात असतं. तर तशा प्रकारची आत्ता परिस्थिती निर्माण होती का काय अशी भीती, जसं पाण्याची पातळी वर येते त्यामुळं आम्हाला या ठिकाणी वाटत आहे. तर वसंत विहार भागातील रहिवाशांना जे पुलाच्या आजूबाजू राहतात त्यांना असं विनंती आहे की आपण या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे. आपल्या काही वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील किंवा लाईटच्या वस्तू असतील तर खाली असतील तर आपण ते सांभाळायला पाहिजे असं मी आपल्याला विनंती करतो. सोलापूर महानगरपालिकेनं काय केलं पाहिजे या ठिकाणी? सोलापूर महानगरपालिकेनं जे 14 कमानी किंवा 12 कमानी म्हणून जो भाग आहे तिकडचा जो बॉटल नेक झालेला जो हे आहे ओढा तो रुंद करणं खूप आवश्यक आहे. कारण बॉटल नेकमुळंच हे सगळ्या समस्या निर्माण होतात असं आजपर्यंत आम्हाला लक्षात आलं आहे. गेली 20 वर्ष या ठिकाणी मी राहत असल्यामुळं नेहमीच मला हे लक्षात आलं की बॉटल नेकमुळे हे समस्या निर्माण होतात. आता महापालिकेनं अतिक्रमणाची गाडी या ठिकाणी पाठवली आहे, केवळ पाणी पातळीची तपासणी केली जाते आहे. आयुक्तांना काय सांगू इच्छिता? महानगरपालिकेच्या आयुक्तांचं मी आभार मानतो. त्यांनी या ठिकाणी तातडीनं अग्निशामक दलाचं आणि त्यांच्या रॅपिड ॲक्शन फोर्सचं जे पथक आहे त्यांनी त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा त्यांनी या ठिकाणी काळजी घेतलेली आहे. पण ही परिस्थिती येऊच नये यासाठी बॉटल नेक मोठा करणं, रुंद करणं आणि त्या ओढ्याची खोली वाढवणं हा त्याच्यावर सगळ्यात चांगला उपाय आहे. गणेशनगर, मडकी वस्ती, आरंदी भाग जो वसंत विहारचा हा भाग आहे पूर्ण उमानगरी, ही जी परिस्थिती आली आहे ही परिस्थिती फक्त महापालिका आणि प्रशासनामुळे आलेली आहे. आम्ही वारंवार प्रशासनाला निवेदन देऊन तक्रार करून आम्ही कालपर्यंत विभागीय अधिकाऱ्यापर्यंत आम्ही तक्रार केली, कोणी याची दखल घ्यायला तयार नव्हती. आम्ही आयुक्तांना पत्र दिलेलं आहे, आमच्याकडे पत्र ओसी पण आहे आमच्याकडे, पण याची महापालिका प्रशासक काही दखल न घेतल्यामुळं आज ही परिस्थिती आली आहे. आता पूर्ण प्रशासकाला आम्ही काम करतो. हीच जर त्यांनी 8 दिवसा 4 दिवसाखाली जर काम केलं तर ही परिस्थिती आली नसती. आम्हाला प्रशासनाला एकच सांगणं आमच्या नागरिकांतून, तुम्ही जर असं जर बारीला करत असाल तर एक वेळेला ह्याचे परिणाम वाईट होतील हे लक्षात घ्यावं. आणि आयुक्त साहेबांना मी सांगतो, आयुक्त साहेब तुम्ही त्वरित लवकर जी विभागीय कार्यालय 1 नंबर झोनचे आहेत ते विभागीय अधिकाऱ्यावर पहिला कारवाई करा. तो एकदम निष्क्रिय आहे, काम करत नाही, काय नाही, फक्त टोलवाटोलीची उत्तरं आहे. कालपर्यंत आम्ही त्यांना मेसेज केलेले आहेत, व्हॉट्सअपला आमचे सगळे आहेत, प्रूफ आहेत, पत्र पाठवलेले आहेत. त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी, नाहीतर अन्यथा आम्ही रहिवासी वतीने आम्ही आयुक्त कार्यालयाला आंदोलन करू. काय नाही, ते आमचे आमदार साहेब आले सकाळी, आमदार साहेबांनी बी त्यांना प्रशासनाला आदेश दिले ना, तुम्ही करा ना, काम का करत नाही म्हणून आदेश दिले प्रशासनाला आमदार साहेबांनी स्वतः. आणि आमदार साहेबांनी ह्या 87 लाख रुपये नवीन दगडी पुलाला उचलून घेण्यासाठी मंजुरीला दिलेले आहेत. 87 लाख रुपये आम्हाला ते होईल, पण तात्पुरतं आम्हाला प्रशासन आम्हाला ह्या अडचणीतनं काढणं गरजेचं आहे. पण प्रशासन सरळ सबसेल फेल ठरलेला आहे, सरळ हात वर करत आहेत विभागीय अधिकारी, विभाग कार्यालयाचे. त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा आम्ही नागरिकाच्या वतीनं आम्ही तिथं ठिय्या आंदोलन करू आयुक्त कार्यालयापाशी. नमस्कार, मी गणेशनगरमधील रहिवासी नितीन साठे. गेले 20 ते 25 वर्षापासून इथे वास्तव्यास आहे. या ठिकाणी दरवेळेस 1-2 वर्ष गॅपनंतर इथं महानगरपालिकेत निष्क्रिय ठरते. याचं कारण नक्की काय? महानगरपालिका इथला गणेशनगरचा टॅक्स वसूल करत नाही, टॅक्स नाही वसूल केल्यास कारवाईच्या नोटिसा पाठवते. याचं नक्की कारण काय? महानगरपालिका झोपेत आहे. पाणी आल्यानंतर तुम्ही आमच्याकडे येता, ते पण आमचे आमदार, स्थानिक कोण सहकारी मित्र सर्वांच्या वतीने आमदार साहेबांना बोलवून घेण्यात आलं. त्यानंतर मग इथं प्रशासन जागा झालं. तोपर्यंत महानगरपालिका प्रशासन का झोपेत असते का? आमचा सवाल आहे महानगरपालिकेला. त्यानंतर आता या ठिकाणी जे काम चालू आहे, या महानगरपालिकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी इथं हे जे थांबले, त्यांचा जे वेळ चालला इथं, हा यांचा मोलाचा वेळ हे जर पूर्वी गाठला असता तर ही व्यवस्था ही वेदा आली असती का? ही परिस्थिती उद्भवली असती का? हा एक मोठा प्रश्न आहे. आता हे मागं बघा, हे येणारे जे कर्मचारी, महिला, लेडीज, शाळकरी विद्यार्थी आहेत, त्यांना जाण्याचा मार्ग हा फक्त एकच आहे.
तर ह्या सर्वांना हे जे अडचण आली आहे ते फक्त महानगरपालिकेची निष्काळजीपणामुळे आली असं ठामपणे सांगतो काय आणि आता- जाहीर निषेध करतो महानगरपालिकेचा की यावेळेस महानगरपालिकेने टॅक्स वसूल करणं यावं, त्यावेळेस आमच्या गणेशनगरवासी त्यांना काय उत्तर देतील ते देतील. नाव सांग. माझं नाव अच्युत आबाराव दुधाळ. मी अग्निशामक दलाकडे मुख्य अग्निशमन अधिकारी या पदावर कार्यरत आहे. प्रभारी चार्ज आहे माझ्याकडे. सध्याला जुना पुणा नाका या ठिकाणी जो नाला आहे, नाल्याची पाण्याची पातळी वाढत आहे. त्या ठिकाणी आपण सुरक्षेचा उपाय म्हणून आम्ही सर्व ठिकाणी फिरत आहोत. सध्याला पाण्याची पातळी जी आहे ती सकाळपासून थोडीशी वाढलेली आहे. तर नागरिकांना मी असे आवाहन करतो की नागरिकांनी शक्यतो पाण्याची पातळी बघून शक्यतो पाण्यामध्ये कुठं जाऊ नये आणि कोणी अडकलं असेल किंवा जर काही इमर्जन्सी असेल तर आपत्कालीन फायर ब्रिगेडला फोन केला तरी आम्ही त्या ठिकाणी तात्काळ पोहोचतो. शहरातल्या विविध नाल्यांची सध्याची अवस्था काय आहे आणि तिथं पाणी प्रवाह कसा आहे, आपण सुविधा त्या ठिकाणी काय केली आहे? शहरामध्ये सध्याला पाण्याची पातळी अजून वाढलेली तर कोणीकडे नाही आहे. सध्याला जे आहेत तिकडची व्यवस्था आहे, फक्त ह्या एरियामध्ये आहे ते त्याचा पाण्याची सध्याला वाढ झालेली आहे त्या ठिकाणी. आपलं रूपाभवानी स्मशानभूमी जी आहे त्या ठिकाणी हा जो पूल आहे त्या ठिकाणचा खाली असणारा, त्यावर पाणी वरती आलेलं चित्र दिसून येतं. सकाळी त्या ठिकाणी वाढत होतं पाणी, परंतु सध्याला ते पाणी आता कमी झालेलं आहे. तिथली पाण्याची पातळी आता कमी प्रमाणात होत चाललेली आहे त्या ठिकाणी. आता नागरिकांनी काय दक्षता घेणं गरजेचं? नागरिकांनी शक्यतो पाण्यामध्ये जाऊ नये. जर कोणी पाण्यामध्ये पडला असेल किंवा जर जात असेल तर त्याला आत जाऊन त्यांना सांगावे आणि जर काही इमर्जन्सी असेल तर फायर ब्रिगेडला त्या ठिकाणी फोन करावा 101ला. आज या ठिकाणी आपण पथक घेऊन आलात वसंत विहार भागात. काय नेमकं इथली कंडिशन काय आहे? म्हणजे पाणी वाढलं त्यामुळे त्यासाठी आम्ही आमची टीम घेऊन आलेलो त्या ठिकाणी. आम्ही ते सर्व ठिकाणी पाहणी करत आहोत. पाण्याची पातळी वाढत आहे त्या ठिकाणी. तर नागरिकांना तेच कोणी थांबू नये, कोणी पाण्यात जाऊ नये हे सांगण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी सर्व ठिकाणी फिरत आहोत आता. Like, subscribe, click on the bell.